कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्ताही तेच बोलणार आहेस की हे सगळं खोटं आहे? बोल चारू, आहे तुझ्याकडे उत्तर? हो, हे सगळं खोटं आहे। श्रीनू माझ्याशी लग्न करायला तयार व्हावा म्हणून मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं असेल, पण त्यांनी मुंबईला जे काही माझ्याबरोबर केलंय ते सगळं तर खरं आहे आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। ते सगळे पुरावे खोटे आहेत। डॅड, हे कोण आहे ते? हा तोच माणूस आहे, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं। चारू आणि श्रीनूच्या हॉटेलमध्ये राहायला गेले होते, तिथला हा मॅनेजर आहे। या, तुम्हीच तुमच्या तोंडाने सगळं खरं सांगा। माफ करा, माझं तसं तुमच्याशी काही वैर नाही, पण मी जे काही केलंय ते पैशांसाठी केलंय। म्हणजे काय केलं तुम्ही? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं हॉटेलमध्ये आला होतात त्या आधीच मॅडम हॉटेलमध्ये येऊन गेल्या होत्या। खोटं खोटं बोलतोय हा माणूस। चारू गप्प बस, मध्ये बोल नकोस। सांगा तुम्ही। हे बघा, त्या दिवशी मॅडम हॉटेलमध्ये आल्या आणि त्यांनी माझ्यासमोर पैशांचं बंडल ठेवलं होतं आणि तुमच्या रूम मधल्या पाण्यात मी आधीच गुंगीचं औषध मिक्स करून ठेवायचं असं सांगितलं होतं मला। माझ्या माणसाने तसंच केलं आणि इतकंच नाही तर रात्री जेव्हा तुम्ही बेशुद्ध झालात तेव्हा त्याच्याच मदतीने मॅडमनी तुम्हाला बेडवर झोपवलं। त्याने तुमचं शर्ट देखील काढलं आणि मॅडम सांगतील त्याप्रमाणे माझ्याच मोबाईलमधून त्याने तुमच्या दोघांचे फोटो काढले। आणि सॉरी, मीच ते फोटो तुम्हाला पाठवले होते। हा माणूस खोटं बोलतोय। फक्त तू एकटी खरी, बाकी सगळे खोटे? चारू, श्रीनिवासने जेव्हा मला सांगितलं की त्याच्या हातून असं काहीतरी घडलंय तेव्हाच मी ओळखलं होतं की तू खोटं बोलतेस। आणि म्हणून मी तुला प्रेग्नन्सी टेस्ट करायला पाठवलं, तर तू तिथेही सगळ्यांना पैसे देऊन सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यास। श्रीनिवासवर तुझं प्रेम आहे म्हणतेस ना तू? मग हे असं प्रेम? चारू, तू ह्याला याच्या घरच्यांच्या नजरेत उतरवलंस। दादांच्या संस्कारांवर आरोप झाले आणि तुझ्यामुळे चारू, या देवासारख्या माणसाने गुडघ्यावर बसून त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची माफी मागितली। आणि श्रीनिवास, तो तर एव्हरी सिंगल डे त्याने न केलेल्या चुकीच्या गिल्टमध्ये आतल्यात जळतोय। बट तू सगळं करून हॅपी होतीस, सगळं एन्जॉय करत होतीस। चारू, बाकीच्यांचं जाऊ दे,
पण ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे त्याच्यावरही तुला दया नाही आली. तू कितीही पैसे मोजलेस ना चारू, तरी सुद्धा खरं विकत घेता येत नाही ग. सी, तू इतके प्रयत्न केलेस, माणसांना विकत घेतलंस, पण तरी सुद्धा आज तुझं खोटं सगळ्यांसमोर आलंच. हे तू चांगलं नाही केलंस चारू. इतके दिवस मी कसा जगलोय हे फक्त माझं मलाच माहिती. श्रीनू, माझ्यावर विश्वास ठेव. हा ओवीचा डाव आहे, ती खोटं बोलते. अरे हिला आपलं लग्न झालेलं नकोय म्हणून ती हे सगळं करते. एक शब्दही बोलू नकोस. तुझा खोटेपणा सगळ्यांसमोर आला तर माफी मागायची सोडून तू ओवीलाच बोलते, तिच्यावर आरोप करतेस. बघ, माझ्या बरोबर जे काय झालं ना ते झालं, पण त्यामुळे आदमा मला जो त्रास झाला, त्याला जे सहन करावं लागलं, त्याला जे ऐकून घ्यावं लागलं, नाही, त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. जी माफी मागायची सुद्धा लायकी नाहीये. चारू, हे सगळं का केलंस आणि कशासाठी? सिनूचा तुझ्यावर प्रेम नाही या माहीत असताना ते का मिळवण्याचं वाटतास कशासाठी? काय या पोराच्या भावनांशी खेळलीस? आज खरंच अका तुझं बाप असल्याची लाज वाटता, लाज. या सगळ्या बघण्यापेक्षा देवान माका मरण कशाक नाही देऊ. दादा, हे बघा, तुम्हाला जे काही क्लिअर करायचं होतं ते मी सगळं सांगितलंय, पण प्लीज माझा तो व्हिडिओ आता डिलीट करा प्लीज. हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण तो व्हिडिओ डिलीट करा. नाही ओवी, तो व्हिडिओ डिलीट करू नकोस. आता ह्यांचं काय करायचं ना ते पोलीसच ठरवतील. तुम्हाला जर असंच सोडलं ना तर पैशाच्या मोहात तुम्ही आणखीन एका निरपराध श्रीनूला अडकवाल. ओवी, मी पोलीस स्टेशनला फोन करतोय. अशा फ्रॉड लोकांची जागा जेलमध्येच आहे. नाही श्रीकांतराव, त्याची काही गरज नाही, कारण मीच येताना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं इन्फॉर्म करून आलो. मीच त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय. आणि जाताना हे काही बरोबर घेऊन जावा. खरा सूत्रधार तर ह्या असा. एका आता माझ्या घरात सुद्धा जागा नाही. हो, पण मी काहीच नाही केलं हे सगळं. तर चारू, तुला ते रात्रीचं आठवतंय? दायचीच्या खोलीत जाणं, लग्नासाठी होकार मिळवणं, पंप वचन त्यांना तो न देणं, देन दायचीचा गेट ओव्हर. तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.